पुढील प्रश्न आहे विच ऑफ दीज आर सेमीकंडक्टर्स मटेरियल्स, म्हणजे यापैकी कोणते सेमीकंडक्टर साहित्य आहेत. ऑप्शन दिलेले आहेत अल्युमिनियम आणि अँटीमनी, बी आर्सेनिक आणि बोरॉन, सी गिलियम आणि इंडियम, डी जर्मेनियम आणि सिलिकॉन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये विद्युत सहाय्यक प्रश्नपत्रिका विषयी आपण जाणून घेणार आहोत. जरी या अगोदर विद्युत सहाय्यक या पदाकरता कधीही परीक्षा घेण्यात आली नसली तरी पण विविध डिपार्टमेंटमध्ये टेक्निकल, विशेषतः आयटीआय, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन झालेल्या उमेदवारांकरता काही परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. त्याचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. या अगोदरच्या 3 व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण नॉन टेक्निकल 50 प्रश्न बघून घेतलेले आहेत. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये काही टेक्निकल प्रश्न आणि त्यानंतर परत काही टेक्निकल प्रश्न आणि हा MIDC 2021 मध्ये झालेल्या पंप ऑपरेटर या पदाकरताच्या पेपर मधील शेवटचा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये एकूण आलेल्या 50 प्रश्नांपैकी उर्वरित प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण तांत्रिक प्रश्न आणि उत्तरे म्हणजे टेक्निकल क्वेश्चन्स आणि आन्सर बघणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वांना माहिती आहे मित्रांनो की महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, MIDC सारख्या विविध विभागातील, विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरत्यांविषयी या ठिकाणी आम्ही माहिती देत असतो. तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे काम आम्ही या ठिकाणी करत असतो. त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल. चला तर मित्रांनो, आपण प्रश्न आणि उत्तरांकडे वळूया. जसं की आताच आपण बघितलं मित्रांनो की MIDC एक्झाम पेपर ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेली होती. त्यांची जाहिरात जी आहे 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये 2021 वर्षी पेपर घेण्यात आले होते. त्या पदाकरताच्या पेपर मधील हे काही तांत्रिक प्रश्न आपण आता बघतोय. तर पहिला प्रश्न आहे हाऊ कॅन यू इन्क्रीज द पुलिंग स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेट, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटची खेचण्याची शक्ती कशा रीतीने तुम्ही वाढवू शकाल. ऑप्शन दिलेले आहे इन्क्रीज द BS स्कोर ऑफ द मटेरियल, म्हणजे त्या साहित्याची BS स्कोर वाढवून, बी इन्क्रीज द फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे क्षेत्रीय तीव्रता वाढवून, सी रेड्यूस करंट इन द कॉइल, म्हणजे कॉइल मधील विद्युत प्रवाह कमी करून, आणि डी रेड्यूस द नंबर ऑफ टर्न्स इन द कॉइल, म्हणजे कॉइल मधील टर्न्सची संख्या कमी करून. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो बी इन्क्रीज द फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे क्षेत्रीय तीव्रता वाढवून. पुढील प्रश्न आहे The process of introducing some types of impurity in germanium and silicon crystals is, म्हणजे जर्मेनियम आणि सिलिकॉन स्फटिकांमध्ये काही प्रकारची अपद्रव्ये मिसळण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. ऑप्शन दिलेले आहे ए डोपिंग, बी डॉपल, सी डोसेज आणि डी डम्पिंग. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए डोपिंग. पुढील प्रश्न आहे विच फॅक्टर अफेक्ट्स द पोलॅरिटी ऑफ एन इलेक्ट्रोमॅग्नेट, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटच्या ध्रुवतेला कोणता घटक प्रभावित करतो. ऑप्शन दिलेले आहे ए डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे विद्युत प्रवाहाची दिशा, बी लेंथ ऑफ कॉइल, म्हणजे कॉइलची लांबी, सी स्ट्रेंथ ऑफ करंट, म्हणजे विद्युत प्रवाहाचे सामर्थ्य, आणि डी स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रश्न बघत आहोत मित्रांनो हे प्रिव्हियस पेपर्स मध्ये आलेले प्रश्न आहेत आणि अशाच पद्धतीचे प्रश्न जे की आज आपण टेक्निकल बघत आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं नॉन टेक्निकल प्रश्न, म्हणजे मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. या पद्धतीतील प्रश्न सुद्धा तुम्ही ते बघून घेऊ शकता. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघून घ्या. कारण मित्रांनो फक्त टेक्निकल प्रश्नांचंच उत्तर देणं आपल्याला क्रम प्राप्त नाही, तर आपल्याला नॉन टेक्निकल विषयांवरती सुद्धा संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण मार्क घ्यायचे आहेत. कारण की मायनस मार्किंगमुळे तुम्हाला चुकीचे उत्तर देणं किंवा एखादा प्रश्न सोडणं हे सुद्धा परवडणारं नाहीये. आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे, त्याच्यामुळे तुम्हाला नॉन टेक्निकल आणि टेक्निकल या दोन्ही प्रकारचे प्रश्नांना उत्तरे बघून द्यायचं आहे. तर आता जो आपण प्रश्न बघितला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ध्रुवतेला विद्युत प्रवाहाची दिशा हा घटक प्रभावित करतो. पुढील प्रश्न आहे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचे एकक काय आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. ऑप्शन दिलेले आहे ए एम्पियर मीटर, बी एम्पियर टर्न्स, सी एम्पियर मीटर वर्ग आणि डी एम्पियर टर्न्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एम्पियर टर्न्स, म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचे एकक आहे एम्पियर टर्न्स. पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज फॉर 240 व्होल्ट RMS, म्हणजे 240 व्होल्ट RMS साठी व्होल्टेजचे जास्तीत जास्त मूल्य काय आहे. ऑप्शन दिलेले आहे ए 240 व्होल्ट, बी 339.5 व्होल्ट, सी 376.8 व्होल्ट आणि डी 415 व्होल्ट. या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो 339.5 व्होल्ट. पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द पॉवर फॅक्टर इन ए 3-फेज पॉवर मेजरमेंट ऑफ 2 वॅटमीटर्स शोविंग इक्वल रिडिंग्स, म्हणजे समान वाचन दाखवणाऱ्या 2 वॅटमीटर्सच्या 3 फेज पॉवरच्या मोजमापात पॉवर फॅक्टर किती असेल. अशा पद्धतीने प्रश्न
आपल्याला कन्फ्यूज करण्यासारखे किंवा घुमून फिरून सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामुळे थेअरीचा तुम्ही फक्त प्रश्न आणि उत्तरे अशाच पद्धतीने अभ्यास न करता संपूर्ण थेअरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. ए 0.5, बी 0.8, सी 0 आणि डी 1. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे समान वाचन दाखवणाऱ्या 2 वॅटमीटर्सच्या 3 फेज पॉवरच्या मोजमापात पॉवर फॅक्टर हा 1 असेल. पुढील प्रश्न आहे हाऊ आर द कंडक्ट पाईप्स स्पेसिफाईड, म्हणजे वाहन नळीचा कशा रीतीने उल्लेख केला जातो. ऑप्शन दिलेले आहे. ए इनर डायमीटर इन मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटर मधील आतील व्यास. बी लेंथ इन मीटर, म्हणजे मिलीमीटर मधील लांबी. सी आउटर डायमीटर इन मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटर मधील बाहेरचा व्यास. आणि डी वॉल थिकनेस इन मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटर मधील भिंतीची जाडी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी आउटर डायमीटर इन मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटर मधील बाहेरचा व्यास. पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ द कन्सिल्ड वायरिंग, छुप्या किंवा कन्सिल्ड वायरिंगचा फायदा काय आहे. ऑप्शन दिलेले आहे. ए इझी टू मेंटेन, म्हणजे देखभाल करण्यास सोपे. बी हाय इन्सुलेशन रेजिस्टन्स, म्हणजे उच्च इन्सुलेशन रेजिस्टन्स. सी लेस व्होल्टेज ड्रॉप, म्हणजे व्होल्टेज मधील कमी घट. आणि डी प्रोटेक्शन अगेन्स्ट मॉइश्चर, म्हणजे ओलाव्यापासून संरक्षण. तर छुप्या किंवा कन्सिल्ड वायरिंगचा फायदा हा आहे मित्रांनो की ओलाव्यापासून संरक्षण. असं जे आन्सर की आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये उत्तर दिलेलं होतं. पुढील प्रश्न आहे विच डिव्हाइस इज अवॉइडेड इन पॅनल बोर्ड असेंब्ली, पॅनल बोर्ड असेंब्लीमध्ये कोणते उपकरण टाळले जाते. ऑप्शन दिलेले आहे. ए इंडिकेटिंग लॅम्प. बी आयसोलेटिंग स्विच. सी पुश बटन स्विच. आणि डी सेन्सर्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं होतं मित्रांनो डी सेन्सर्स, म्हणजे पॅनल बोर्ड असेंब्लीमध्ये सेन्सर्स हे उपकरण टाळले जाते. पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द रिझन फॉर प्रोव्हाइडिंग 2 सेपरेट अर्थिंग इन पॅनल बोर्ड, पॅनल बोर्ड मध्ये 2 वेगवेगळे भूसंपर्कन किंवा अर्थिंग देण्यामागील कारण काय आहे. ऑप्शन दिलेले आहे. ए कंट्रोल द स्ट्रे फील्ड इन द पॅनल, म्हणजे पॅनल मधील आगंतुक क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी. बी इन्शुअर वन अर्थिंग इन केस ऑफ अदर फेल्युअर, म्हणजे दुसरे विफल झाल्यास एका अर्थिंगची सुनिश्चिती करण्यासाठी. सी पॅनल बोर्ड इज मेड इन मेटल बॉक्स, म्हणजे पॅनल बोर्ड धातूचे बनवलेले असते म्हणून. आणि डी रेड्यूस द व्होल्टेज ड्रॉप इन पॅनल बोर्ड, म्हणजे पॅनल बोर्ड व्होल्टेज मधील घात कमी करण्यासाठी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पॅनल बोर्ड मध्ये 2 वेगवेगळे भूसंपर्कन किंवा अर्थिंग देण्यामागील कारण आहे मित्रांनो दुसरे विफल झाल्यास एका अर्थिंगची सुनिश्चिती करण्यासाठी. पुढील प्रश्न आहे विच टाइप ऑफ डिव्हाइस प्रोटेक्ट्स मोटर फ्रॉम ओव्हरहीटिंग अँड ओव्हरलोडिंग इन अ पॅनल बोर्ड, पॅनल बोर्ड मधील कोणत्या प्रकारचे उपकरण मोटरचे ओव्हरहीटिंग आणि ओव्हरलोडिंग होण्यापासून संरक्षण करते. ऑप्शन दिलेले आहे. ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले. बी लिमिट स्विच. सी रेक्टिफायर. आणि डी थर्मल रिले. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो थर्मल रिले, म्हणजे पॅनल बोर्ड मधील थर्मल रिले हे उपकरण मोटरचे ओव्हरहीटिंग आणि ओव्हरलोडिंग होण्यापासून संरक्षण करते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो व्हाय एसी ड्राईव्ह्स आर बेटर सुटेड फॉर हाय स्पीड ऑपरेशन, म्हणजे हाय स्पीड ऑपरेशन साठी एसी ड्राईव्ह्स अधिक चांगले का असतात. ऑप्शन दिलेले आहे. ए हॅव्हिंग लाइटर गेज वाइंडिंग, म्हणजे अधिक हलके गेज वाइंडिंग असते म्हणून. बी हाय स्टार्टिंग टॉर्क, म्हणजे उच्च आरंभिक टॉर्क असतो म्हणून. आणि सी नो ब्रशेस अँड कम्युटेशन, म्हणजे ब्रशेस आणि कम्युटेशन नसतात. आणि डी रोबस्ट द कन्स्ट्रक्शन, म्हणजे बांधकामात भक्कम. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हाय स्पीड ऑपरेशन साठी एसी ड्राईव्ह अधिक चांगले असतात कारण की ब्रशेस आणि कम्युटेशन नसतात. पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ यूपीएस, यूपीएस या संक्षेपाचे पूर्ण स्वरूप काय आहे. मित्रांनो आपला या अगोदरचा एक व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिला जात आहे आणि त्याचप्रमाणे वरती आय बटन मध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपण त्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिकल फील्डशी संबंधित संपूर्ण लॉंग फॉर्म त्याचप्रमाणे संपूर्ण सिम्बॉल असे 2 वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. कारण लॉंग फॉर्म वरती प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणारच, त्याचप्रमाणे सिम्बॉल वरती सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण लॉंग फॉर्म आणि सिम्बॉल तुमचे तोंडपाठ असले पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही पुस्तकांचा पण आधार घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्याकडे दोन्ही व्हिडिओ उपलब्ध आहे सिम्बॉल्स आणि लॉंग फॉर्म साठी. संपूर्ण इलेक्ट्रिकल फील्डशी रिलेटेड संपूर्णच्या संपूर्ण सिम्बॉल्स आणि संपूर्णच्या संपूर्ण लॉंग फॉर्म त्या ठिकाणी घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आणि अशा प्रकारच्या येणाऱ्या प्रश्नाच्या अचूक उत्तर तुम्ही देऊ शकता. तर प्रश्न काय आहे पुन्हा एकदा वाचून घेऊ की यूपीएस या संक्षेपाचे पूर्ण स्वरूप काय आहे. ऑप्शन दिलेले आहेत. ए युनिफॉर्म पॉवर सप्लाय. बी अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. सी युनिव्हर्सल पॉवर सप्लाय. आणि डी अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय. तर यूपीएस या संक्षेपाचे इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये लॉंग फॉर्म आहे मित्रांनो बी अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. पुढील प्रश्न आहे विच इलेक्ट्रिक लाईन्स कनेक्ट द सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटर्स इन डिस्ट्रीब्युशन सिस्टम, म्हणजे वितरण प्रणालीमध्ये विजेच्या कोणत्या लाईन्स सबस्टेशनला वितरकांशी जोडतात. ऑप्शन दिलेले आहे. ए
डिस्ट्रीब्युटर्स म्हणजे वितरक, बी फीडर्स, सी सर्व्हिस लाईन्स आणि डी सर्व्हिस मेन्स. म्हणजे वितरण प्रणालीतील विजेच्या कोणत्या लाईन सबस्टेशनला वितरकाशी जोडतात, म्हणजे सबस्टेशन आणि वितरक यांना जोडणारी लाईन असते त्याला आपण म्हणतो मित्रांनो फीडर्स. पुढील प्रश्न आहे विच टाइप ऑफ एसी ट्रान्समिशन इन युनिव्हर्सली अडॉप्टेड. कोणत्या प्रकारचे एसी ट्रान्समिशन वैश्विक रूपाने स्वीकृत आहे. ऑप्शन दिलेले आहे सिंगल फेज 2 वायर, एकेरी फेज 2 वायर, बी 3 फेज 3 वायर म्हणजे 3 फेज 3 वायर, सी 2 फेज 4 वायर म्हणजे 2 फेज 4 वायर आणि डी 2 फेज 3 वायर. तर याचं उत्तर आपण सर्वांना माहितच असलं पाहिजे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3 फेज 3 वायर या प्रकारचे एसी ट्रान्समिशन वैश्विक रूपाने स्वीकृत आहे. पुढील प्रश्न आहे विच सर्किट ब्रेकर इज इन्स्टॉल्ड अलॉंग द वायरिंग सर्किट अगेन्स्ट लिकेज करंट प्रोटेक्शन. म्हणजे लिकेज करंट संरक्षणासाठी वायरिंग सर्किटसह कोणते सर्किट ब्रेकर लावलेले असते. ऑप्शन दिलेले आहे ए ईएलसीबी, बी एमसीबी, सी एमसीसीबी आणि डी ओसीबी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ईएलसीबी. लिकेज करंट संरक्षणासाठी वायरिंग सर्किटमध्ये ईएलसीबी बसवल्या जाते. तर अशा पद्धतीने उर्वरित त्या पेपरमधील काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत. आपण फक्त मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न आणि त्यांची उत्तर बघून घेतली. आपला उद्देश हाच आहे की प्रश्नाचं उत्तर एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण केलं नाही. बराचसा तुमचा वेळ घेतला नाही कारण की मित्रांनो तुम्ही कुठे ना कुठून थेअरीचा अभ्यास करत आहात, प्रश्न उत्तरांचा अभ्यास करत आहात, वेगवेगळे कोर्स तुम्ही घेतले असतील, वेगवेगळ्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करत असाल. पण वास्तविक कोणत्या पद्धतीचे प्रश्न या अगोदरच्या परीक्षांमध्ये आले होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये केला आहे. मागच्या 3-4 व्हिडिओमध्ये आपण हेच केलं आहे की नॉन टेक्निकल प्रश्न कशा पद्धतीने आले होते आणि टेक्निकल प्रश्न कशा पद्धतीने आले होते. कारण मित्रांनो काय आहे त्या प्रश्नांची क्वालिटी, त्या प्रश्नांची लेवल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याने तुमच्या तयारीमध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता. कारण या अगोदर विद्युत सहाय्यक या पदाकरता कधीही परीक्षा झालेली नाही. सर्वांसाठी ही पहिलीच परीक्षा आहे विद्युत सहाय्यक या पदाकरताची. त्यामुळे सेम कॅटेगरीच्या विविध पदांकरता कोणकोणते प्रश्न आले होते हे जाणून घेणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो विविध विभागाच्या विविध भरत्यांविषयी नियमित माहिती करता विविध परिपत्रके येत्या काळामध्ये निघणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे निघालेल्या प्रत्येक नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत असतो. जे काही पत्र पडतात, जे काही बैठका होतात त्या सर्वांची माहिती आणि ते पण विथ प्रूफ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर अशाच पद्धतीची नियमित माहिती मिळवण्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.